महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण गालिली सन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झालं गपगार. कुणी घेई ना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खान, हे नावतेच अफजल खान. जिथं जाणता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवब्बाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच घोडदड पायदर, फौज फाटालई भक्कळ. अंगी 10 हत्तींचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत येईल त्याला चिडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. तिकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुंदर. चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्यापुढे आपला टिकाव लागणं अवघड आहे. आपण काही दिवसांसाठी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे.